Hello everybody, I am Mr. Anand Koli from Sharad Chandra Power High School, Solapur. Today I am showing you one of the best maths teaching of quadratic equation, maths part 1. Teaching is given by Mr. Sanjay Kale sir, Sharad Chandra Power High School, Solapur. So if you like this video, please subscribe my channel and press bell icon for getting notification. Thank you. First second chapter क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पाहतोय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला सेमीचा तास असल्यामुळे आपल्याला मराठीत सुद्धा मला सांगावं लागणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय, त्याचे इंट्रोडक्शन आपल्याला बघायचं, त्याची माहिती घ्यायची आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं कसं त्याला फाइंड करायचं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्या. आता फर्स्ट जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जनरल फॉर्म काय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? तर जनरल फॉर्म हा आहे x² + ax² + bx + c = 0 is a general form of quadratic equation. जनरल फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0 and highest degree of variable is 2. चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे. 2 पेक्षा मोठा जर असेल तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. मोर दॅन 2 पेक्षा मोठा असेल तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. ही पहिली कंडिशन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ABC is real number. म्हणजे ABC या ज्या संख्या आहेत या इक्वेशन मधल्या ABC इज अ रियल नंबर. वास्तव संख्या असतात, म्हणजे आपण ज्या संख्या म्हणतो 1 2 3 4 तर त्या संख्या या ठिकाणी असतात. लक्षात आलं सगळ्यांना? त्यानंतर आपण इथं 2 कंडिशन बघितल्या होत्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं कसं? तर व्हेरिएबलची डिग्री जी आहे ती हायेस्ट किती पाहिजे? 2 पाहिजे. लक्षात घ्या. 2 पेक्षा कमी असेल तरी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही आणि 2 पेक्षा मोठा जरी तिथं डिग्री असेल तरी तो काय होणार नाही? क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. आणि ax² + bx + c = 0 is a general form of quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा काय आहे? जनरल फॉर्म आहे, लक्षात घ्या. ABC is a real number. ABC हे काय आहे? रियल नंबर आहे. ABC is a real number. वास्तव संख्या असतात त्या. आता परत एक बघा, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. 2x² + 5x + 5 = 0. 2x² + 5x + 5 = 0. Tell me the value of a, b and c. A is equal to 2, b is equal to 5 and c is equal to 5. लक्षात येते की या इक्वेशन मध्ये की तुम्हाला जनरल फॉर्म सांगितलेला आहे आणि जनरल फॉर्म मध्ये एक इक्वेशन दिलेलं आहे 2x² + 5x + 5 = 0. या इक्वेशन मध्ये a b c या रियल नंबर्स असतात, म्हणजे त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. आणि त्या संख्या कोणत्या ते बघा, 2 आहे, 5 आणि c ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 5 आहे. आणि हायेस्ट डिग्री ऑफ व्हेरिएबल चलाचा मोठ्यात मोठा घातांक हा किती आहे? 2 आहे. म्हणून हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला मी थोडक्यात काय सांगितलेले आहे, ओळख सांगितलेली, त्याचे इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं म्हणायचं कशाला? ABC म्हणजे काय हे पण तुम्हाला इथं लक्षात आलेलं आहे. आता बघा एक एक्झाम्पल मी दुसरं घेतो तुमच्या समोर. 2x² + 5x = 0. Tell me the value of a, b and c. A is equal to 2,
b is equal to 5 and c is equal to 1. c ची व्हॅल्यू इथं दिलेलीच नाही, त्याच्यामुळे तो व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की ज्या वेळी एखाद्या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू दिलेली नसेल तरी सुद्धा ती कसले इक्वेशन असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार. आता अजून एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय. 2x square plus 5 is equal to 0. A is equal to 2, B is equal to 5. B ची व्हॅल्यू 0 आहे आणि C ची व्हॅल्यू 5 आहे. म्हणजे एखाद्या इक्वेशन मध्ये जर B ची व्हॅल्यू दिलेली नसेल तरी सुद्धा ते काय असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. तर लास्ट बघा, 9x square is equal to 0. 9x वर्ग बरोबर 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? लक्षात घ्या, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे जेव्हा फक्त a ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि b ची व्हॅल्यू 0 असेल, c ची व्हॅल्यू सुद्धा 0 असेल, तरीही त्यावेळी हे इक्वेशन काय असणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. समजलं? काय अडचण आहे का इथपर्यंत? नाही अडचण. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला करायचं. ऑनलाईन असलेल्या मुलांना काय अडचण असेल तर विचारा. नाही अडचण काही? आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे रूट्स आहेत किंवा नाहीत ते ओळखायचं. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असेल आणि काही x च्या व्हॅल्यू दिलेल्या असतील आणि त्या x च्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट अप करायचे आहेत आणि लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड हे बघायचे आहे. काल आपण मराठीच्या वर्गासाठी बघितलं होतं. तर आता इक्वेशन काय आहे बघा. टू एक्स स्क्वेअर minus 7x plus 6 is equal to 0 and x is equal to 3 upon 2 and x is equal to minus 2. 3 upon 2 and minus 2. आपल्याला काय बघायचं बघा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स कसे ओळखायचे एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजा x ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये ठेवली तर लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड ही कशी असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. इक्वल असेल तरच ते रूट असणार आहे, अन्यथा ते रूट असणार नाही. आता आपण या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू पुट अप करणार आहोत. पुट x is equal to 3 upon 2 in this equation. 2 into 3 upon 2 bracket square and x चा स्क्वेअर आहे, bracket square minus 7 into 3 upon 2 plus 6 is equal to 0. 2 into 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 minus 7 into 3 21 upon 2 plus 6 is equal to 0. इथं आपण लहान करू शकतो याला. 2 + 2 2 * 4 9 upon 2 9 upon 2 minus. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं काय करायचं आहे, 2 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं आणि ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे. साइन दोन्ही किती होतात, 12. 6 into 2 12 minus 21 plus 12 upon 2 is equal to 0. परत एकदा बघा, 9 upon 2 minus 21 minus 21 and plus 12 minus 21 plus 12 किती येतो वेक्टर,
9 येतं लक्षात घ्या 9/2 इज इक्वल टू 0. 9/2 minus 9/2 is equal to 0. 0 is equal to 0. Therefore, x is equal to 3/2 is the roots of given quadratic equation. म्हणजे दिलेल्या quadratic equation चा x is equal to 3/2 हे काय आहे? रूट आहे. 3/2 is the root of quadratic equation. एक एक्झाम्पल घेऊन घ्या. ऑनलाईन असलेल्या मुलांनी सुद्धा हे एक्झाम्पल घेऊन घ्यायचं आहे. Put x is equal to -2 in given quadratic equation. 2 into -2 bracket square x ची व्हॅल्यू ठेवलेली आहे. minus 7 into -2 x ची व्हॅल्यू ठेवूया परत. plus 6 is equal to 0. आपण is equal to 0 घेतलं परंतु नाही ते रूट नाही त्या इक्वेशनचं तरी सुद्धा आपण ते तोपर्यंत केलेला आहे. 2 into -2 चा स्क्वेअर किती असणार आहे? +4 असणार आहे. -7 into -2 minus into minus plus 7 into 2 14 plus 6 is equal to 0. 8 plus 14 plus 6 is equal to 0. 8 plus 14 22 22 plus 6 28 is equal to 0. is equal to 0 असू शकते का? नाही. is equal to 0 नाही. म्हणजे त्याचा अर्थ x is equal to -2 is not solution of given quadratic equation. लक्षात? आपल्याला 2 मार्कासाठी सिंपल एक दिलेला असतं आपल्याला x ची व्हॅल्यू एक दिलेली असते आणि आपल्याला सांगायचं असतं की ते सोल्युशन आहे किंवा नाही. तर आपल्याला लक्षात आलं असेल सोपं आहे ना, काय अवघड नाही. घेऊन घ्या हे पण एक एक्झाम्पल. झालं का? ओके, आता यानंतरचा जो पॉइंट आहे solution of quadratic equation by factorization method.
फॅक्टरायझेशन एक मेथड वापरायची आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्यासाठी. त्या मेथडचं नाव आहे फॅक्टरायझेशन मेथड. इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा याच्या बद्दल. आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडवर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. आता आपण काय बघितलं होतं, x ची व्हॅल्यू दिलेली होती 3/2 आणि x -2. ती व्हॅल्यू आपण काय केली, पुटअप केली आणि लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड आपण बघितलं इक्वल आहे किंवा नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला काय करायचं, सोल्युशन काढायचं आहे. सिंपल आहे. एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, m² -14m plus 13 is equal to 0. m square minus 14m plus 13 is equal to 0. आता हे इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करत असताना c ची जी व्हॅल्यू आहे ती बघायची किती आहे, 13 आहे. ते 13 मी इथे लिहून घेतलं. 13 चे फॅक्टर असे पाडायचे की त्याची ऍडिशन जर केली किंवा सबट्रॅक्शन केलं की -14m यायला, -14m, आणि जर मल्टिप्लाय केला तर +13 यायला पाहिजे. कसं करणार बघा, तर त्यासाठी -13 आणि -1, -13 ला -1 ने मल्टिप्लाय केलं +13 आणि -13 -1 -14. हे लक्षात घ्या बरं का. इथं ज्याला ही स्टेप समजते त्याला पुढे काही अवघड जात नाही. m² -13m -1m plus 13 is equal to 0. m² -13m -1m plus 13 is equal to 0. एक स्टेप इथं ऍड करायची, ती काय, ब्रॅकेट करून घ्यायचं. m² -13m -m, एक नाही घेतला तरी जातो, कोएफिशिएंट त्याचा बदलायचा, प्लस 13 इज इक्वल टू 0. कॉमन फॅक्टर काढायचा दोन्ही ब्रॅकेट मधला. कॉमन फॅक्टर इथे m आहे, इथे m आहे, m कॉमन काढला आणि इथे m आहे. m ने m ला मल्टिप्लाय केला, m² मायनस फक्त मी इथं 13 कारण m ने मल्टिप्लाय केलं 13 ने येणार आहे, बरोबर. मायनस इथं कॉमन काही नाही घेतले तर एक आपण कॉमन काढू शकतो, एक 1 इथं m आणि इथं मायनस आहे, तर या मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस येणार आहे, त्यामुळे इथं मायनस घेतलं मी आणि इथं 13 इज इक्वल टू 0. ओके, समजलं का? नाही समजलं तर विचारा परत. जी स्टेप तुम्हाला समजलं, कोणती स्टेप बाबा, हे का, हे ना, हे इकडे लक्षात घे. -14 आहे आणि इथं 13 आहे. 13 चे फॅक्टर असे पाडायचे या की मल्टिप्लाय केला की +13 यायला पाहिजे, आणि जर यांची जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केलं तर -14 यायला पाहिजे. म्हणून -13 -1 -14 झालं. लक्षात येतो का? आणि मल्टिप्लाय जर केला -13 * -1 मायनस इंटू मायनस प्लस झाले आणि 13 * 1 म्हणजे 13 +13 आहे. असे फॅक्टर केलेत आपण इथं, म्हणजे -13m -1m घेतला या ठिकाणी. सिंपल असतात, काय एवढे हार्ड नसतात ते एक्झाम्पल. आता बघा हे दोन ब्रॅकेट बघा, दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. त्यातला एक ब्रॅकेट आपण खाली घेतला m-13 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं आहे, जो ब्रॅकेट मध्ये नाही तो भागत्यामध्ये घ्यायचा. m-1 इज इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेट सेपरेट करायचे आहेत. m-13 is equal to 0 or m-1 is equal to 0. m is equal to 13 plus 13 लक्षात घ्या, तो राइट साइडला गेला म्हणून तो +13 और m is equal to
1 तो पण प्लस 1 झाला, इकडं मायनस होता तो पलीकडे गेल्यानंतर प्लस झाला. तर आपल्याला लक्षात आलं असेल की सोल्युशन आपल्याला दोन भेटले, एक 13 आणि दुसरा काय आहे 1. हे जर या इक्वेशन मध्ये ठेवलं की आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आहे. समजलं? कुणाला अडचण आहे का ऑनलाईन असलेल्या विद्यार्थ्यांना? नाही ना? लिहून घ्या मग. तर लक्ष देऊन बघा बरं का, हे एक्झाम्पल फॅक्टर सगळ्यांना पाडता यायला पाहिजे. त्याचे फॅक्टर त्याला आले तर इक्वेशन सोडवणं काही अवघड नाही. मला अवघड वाटतं का फॅक्टर पाडायचं? फॅक्टर पाडायचं जरा नक्कीच अवघड आहे, कारण आपल्याला कन्फ्युज होतं. फक्त काय करायचं, 13 आता 13 आहे तर 13 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये हे बघायचं, कोणती कसं केलं ती कोणत्या टेबलमध्ये आहे बघायचं आणि त्याप्रमाणे असं आपण ऍडजस्ट करायचं. तर काही अवघड नाही एवढं सुद्धा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला इझी वाटेल. तर झालं सगळ्यांचं? x square minus x minus 10 is equal to 0. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय, 3x square minus x minus 10 is equal to 0. आतापर्यंत आपल्याला a ची व्हॅल्यू दिलेली नव्हती पाठीमागच्या इक्वेशन मध्ये आणि या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्यावेळी काय करायचं, 3 न 10 ला मल्टिप्लाय करायचं, त्याला 30 आणि 30 चे फॅक्टर असे पाडायचे की ऍडिशन केल्यानंतर -1 यायला पाहिजे. कोएफिशिएंट 1 नाही, काय म्हणजे 1 आला, -1 यायला पाहिजे. आता 30 कोणत्या कोणत्या टेबल मध्ये बघा, 6 आणि 5 च्या टेबल मध्ये, म्हणजे 6 आणि 5, 6 आणि 5. आता आपल्याला जर याची ऍडिशन केली तर -1 यायला पाहिजे, म्हणजे -6 घेतलं. आता मल्टिप्लाय जर केलं -6 and 5 मल्टिप्लाय केलं 5 सख 30 -30. लक्षात येते, फॅक्टर सुद्धा असेल. आता काय करायचं, 3x square minus 6x and plus 5x प्लस काय घेतलं लक्षात आलं, 6 मधून 5 गेले -1 राहिले आणि -6 ला +5 मल्टिप्लाय केला 30 -30 आला
पण इथं -10च घ्यायचं लक्षात घ्या, 30 घ्यायचा नाही. काय होतं चुकून काय करतात तिथं 30 घेतात, तर 30 घ्यायची गरज नाही, तर 10च घ्यायचं. आता एक स्टेप आपल्याला वाढवलेली मी सांगितले तुम्हाला, ब्रॅकेट करून घेतलं 3x² - 6x प्लस नेक्स्ट ब्रॅकेट 5x - 10 इज इक्वल टू 0. कॉमन फॅक्टर दोन्ही ब्रॅकेट मधून काढायचे. कॉमन फॅक्टर आता इथं 3 आहे इथं 6 आहे, इथं x आहे इथं x आहे, 3x कॉमन काढणार नाही. 3x या ब्रॅकेट मध्ये x 3x ला x ला मल्टिप्लाय केल्यानंतर 3x² मायनस 3x ला 2 ने मल्टिप्लाय केलं 6x झालं प्लस 5 आणि 10 मल्टिपल आहे 5 घेतला आम्ही आणि इथं x इथं मायनस 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर -10 दोन्ही ब्रॅकेट बघा x - 2 x - 2 दोन्ही ब्रॅकेट सेम आले की लक्षात ठेवायचं आपला आन्सर बरोबर येणार आहे. जर वेगवेगळे आले तर समजायचं चुकलं, त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं. एक ब्रॅकेट घेतलं x - 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3x + 5 3x + 5 0. प्रत्येक ब्रॅकेट आपण सेपरेट करून घ्यायचं. x - 2 = 0 और 3x + 5 = 0. x की वैल्यू काढायचं, x = 2 -2 होता तो +2 झाला और 3x = +5 पलीकडे गेला -5 आपल्याला भेटलो बरोबर. x ची व्हॅल्यू काढायचं 3 मल्टिप्लाय मध्ये पलीकडे पाठवल्यानंतर डिवाइड होते म्हणजे x = -5/3 म्हणजे सोल्युशन आपल्याला दोन भेटलं x = 2 and x = -5/3. ओके, तर परत या एक्झाम्पल मध्ये जर काय अडचण असेल तर विचारू शकता. ऑनलाईन असलेले विद्यार्थी इथं बसलेले असतात, काय अडचण आहे घेऊन बोल ना बोल. बघ इथं कुठून इथून इथून ना इथं का हा बघ इकडे लक्ष द्या. दोन ब्रॅकेट आपले जे कॉमन आलेले आहेत त्यातलं एक ब्रॅकेट मिळते तोच घ्यायचा आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये कुठलं लिहिलेलं मी तर 3x + 5 = 0. आता काय करायचं आहे, हा ब्रॅकेट सेपरेट करायचा आहे. x - 2 = 0 और 3x + 5 = 0. 3x + 5 = 0. व्हॅल्यू x ची काढायची असल्यामुळे आपण x = 2 -2 होता तो पलीकडे गेला +2 झाला आणि इथं 3x = -5 हा +5 पलीकडे पाठवला मी पहिले एक स्टेप केलेले आहे. एका स्टेप मध्ये मी करू शकलो असतो, तुम्हाला लक्षात यावं यासाठी केलेलं आहे सेपरेट. 3x = -5 and x = -5/3. हा 3 मल्टिप्लाय मध्ये होता तो पलीकडे डिवाइड मध्ये. ओके, हर्ष अजून काय अडचण आहे का? परत एकदा सांगतो, रिपीट सगळ्यांनी बघा. एक इथं पहिल्या a ची व्हॅल्यू दिलेली नव्हती आतापर्यंत, आपण a ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे
या 3 10 ला मल्टिप्लाय करायचा आणि तो लक्षात ठेवायचा 3 × 10 30. ओके, तो 30 कसा येणार आहे मायनस येणार आहे हे पण लक्षात घ्या, तो -30 आहे. आता इथं 30 कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आहे तो बघायचा. 30 तर तो 6च्या आणि 5च्या आहे, त्याच्यानंतर 15च्या सुद्धा टेबलमध्ये अनेक पाड्यामध्ये तो आहे, अनेक टेबलमध्ये आहे. पण आपल्याला लागणारा जो टेबल आहे तोच घ्यायचा आहे, तो कोणताही घ्यायचा नाही. 15 म्हणजे 30 असंही होतं, परंतु ते उपयोगाचं नाही आपल्याला. त्याच्यामुळं 6 आणि 5 6 आणि 5 हेच नंबर्स आपण इथे घेतलेले आहेत. मग फॅक्टर कशी पाडायची की मल्टिप्लाय केल्यानंतर -30 यायला पाहिजे आणि ऍडिशन जर केली यांची तर -1 यायला पाहिजे, म्हणून आपण 6 आणि 5 घेतलेले आहे. तर काय केलं आपण इथं 3x² - 6x + 5x -6x + 5x म्हणजे -1x लक्षात घ्या. -10 ला -10 घेतलेला आहे, एक ब्रॅकेट केलेलं आहे आपण इथं 3x² - 6x इथून इकडे आणि 5x - 10 = 0 हा दुसरा ब्रॅकेट. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट मधून जे x आपण कॉमन काढलेला आहे 3x × x 3x², 3x × -2 -6x. या ब्रॅकेट मधून 5 आपण कॉमन काढलेला आहे. 5 न x ला मल्टिप्लाय केला 5x, 5 न -2 ला -10 आला. ओके, आता बघा दोन ब्रॅकेट जे आहेत ते दोन ब्रॅकेट सेम आहेत. त्यातला एक ब्रॅकेट मिळतं त्याला x - 2 एकच, आणि त्या नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये 3x + 5 इथे ठेवलेला आहे. आता काय करायचं आपल्याला प्रत्येक ब्रॅकेटला सेपरेट करायचं आहे. x - 2 = 0 and 3x + 5 = 0. आपल्याला व्हॅल्यू x ची काढायची आहे, म्हणून -2 पलीकडे पाठवला तो +2 झाला, म्हणजे पहिली व्हॅल्यू आपण x ची घेतली. तर दुसरी व्हॅल्यू काढायची आपल्याला 3x + 5 आहे, हा +5 पलीकडे गेला -5 झाला, आणि त्याच्यानंतर हा 3 मल्टिप्लाय मध्ये तो पलीकडे पाठवला तो मल्टिप्लाय मधला डिवाइड मध्ये आला, म्हणजे -5/3 हे त्याचा आन्सर असणार आहे, म्हणजे सोल्युशन असणार आहे. समजलंय का? आता विचारलेला विद्यार्थी तो समजलंय का? समजलं आहे का? ओके, ओके. आता पुढे एक एक्झाम्पल आहे.